अजिंक्य मी या व्यासपीठामार्फत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या 5 दिवसीय आरोग्य शिबिराला शेवटच्या दिवशी देखील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक असलेल्या महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या उपक्रमाला यशस्वी केले। या शिबिरामध्ये महिलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि सहसा महागड्या असणाऱ्या तपासण्या केवळ माफक शुल्कात म्हणजेच फक्त 50 रुपयात उपलब्ध करून देण्यात आल्या। यामध्ये सीबीसी, TSH थायरॉइड तपासणी, रँडम ब्लड शुगर लेवल तसेच पॅप स्मिअर टेस्टद्वारे सर्व्हायकल कॅन्सरची तपासणी करण्यात आली। विशेषतः पॅप स्मिअर टेस्ट विषयी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असून यामुळे समाजात महिलांच्या आरोग्याबाबत सकारात्मक बदल घडेल असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला। 5 दिवस चाललेल्या या आरोग्य शिबिराने अकोला जागतिक महिला दिनानिमित्त एक वेगळा आणि वैचारिक उपक्रम राबविल्याचे चित्र पाहायला मिळाले। महिलांचे आरोग्य सशक्त राहिले तर ती स्वतः सशक्त राहून कुटुंब आणि समाजाला पुढे नेऊ शकते हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मेडिकल सुपरिटेंडंट डॉक्टर रामधन शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत संयोजिका व संचालिका तनुजा वाघमारे यांच्या कार्याचे विशेष अभिनंदन केले। माझ्यासोबत सध्या मॅम आहेत, आपण त्यांच्याकडनं आजचा शेवटच्या दिवसचा अनुभव जाणून घ्यावा। थँक्यू सो मच। सगळ्यात पहिले 8 ते 12 तारखेपर्यंतचा जो कॅम्प झालेला आहे तो आपल्या प्रत्येक महिलासाठी सगळ्यात महत्त्वाचा होता आणि असा कॅम्प बरेच ठिकाणी घेतला जात नाही। ब्लड टेस्ट प्रॉपरली करतात बट इथे स्पेशली पॅप स्मिअर म्हणजे जो सर्व्हायकल कॅन्सर होतो महिलांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आढळून येते त्याच्यासाठी स्पेशल टेस्ट होते, तर त्याचा खूप साऱ्या महिलांनी लाभ घेतलेला आहे आणि याचा पुढे फायदा पण होईल। याच्या समोर अवेअरनेस जास्त झाल्यामुळे परत असे जर कॅम्प घेतले गेले तर खूप साऱ्या महिलांना फायदा होणार आहे त्या गोष्टीचा आणि याच्यामुळे महिलांचं जो प्रमाण आहे म्हणजे जे माहित न पडणं किंवा अवेअरनेस नसणं याच्याबद्दलही म्हणजे जे दुष्परिणाम होतात महिलांबद्दल तर ते होणार नाही आहे। जागतिक महिला दिनानिमित्त मॅडमने जो कार्यक्रम ठेवला होता त्यासाठी मला ॲक्च्युली आमच्या इथे एवढा लॉंग कॅम्प जो झाला तो मॅडमच्या मुळेच झाला आणि जागतिक महिला दिनानिमित्त जे आम्ही काही तपासणी ठेवल्या होत्या त्यातली महत्त्वाची म्हणजे पॅप स्मिअर। ते कधीच आपल्या महिला करत नाही आणि निग्लेक्ट करतात स्वतःच्या हेल्थला आणि पॅप स्मिअर हा फार महत्त्वाचा पार्ट आहे डायग्नोसिसमध्ये की त्यांच्या जे काही प्री कंडिशन्स असतात त्या त्याच्यामध्ये डिटेक्ट होत आणि पुढचे जे काही संभाव्य धोके आहेत ते त्याच्यामध्ये टाळता येतात। त्याचबरोबर आपण थायरॉइड टेस्ट TSH केलंय, नंतर CBC वगैरे केलंय आणि त्याचबरोबर आपण ब्लड शुगर रँडम ब्लड शुगर पण केलंय। याच्यामध्ये जे काही कोणाला शुगर आहे एकदम ते सुद्धा डिटेक्ट झालेले आहेत। थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन जे काही असतात ते त्याच्या सुद्धा आपल्याला त्याची ट्रीटमेंट पण आपण करणार आहोत। समजा जे काही पेशंट आढळले त्यांची ट्रीटमेंट पण केले, त्यांचा रिपोर्ट्स पण त्यांना देण्यात आलेले आहे आणि खरोखर हा उपक्रम फार छान मॅडमनी राबवला, त्यामुळे मी अजिंक्य ग्रुप त्याच्याप्रमाणे त्यांचं खूप आभारी आहे आणि हे आम्हाला संधी दिली मॅडमनी इथे कॅम्प करण्याची, त्याबद्दल त्यांचाही मी समाजासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविले जावेत अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी आयोजकांचे आभार मानले। उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी, अजिंक्य मी आणि अजिंक्य भारतच्या सहकार्यांनी अथक परिश्रम घेतले।